कायदा सुव्यवस्थेचं बीड जिल्ह्यात बिघडलं. मी बी त्याविषयी मला पत्रकार बांधव म्हणले त्याच्यावरती बोलायचं, पण ते मीच उपस्थित नव्हतो, त्यामुळं मला नाही बोलता आलं त्या दिवशी. खरंच सांगतो तुम्हाला, तो विषय काढला की उठला कोण? धान्या उठला पहिला. कायदा सुव्यवस्था म्हणलं त्याला माहिती आहे आपलंच लफडं आहे सगळं बिडा पसरलेलं. हे फडणवीस साहेबांनी समजून घेतलं पाहिजे. त्याला वरती येऊ देऊ नका, मराठा विरोधात जाईल. सुमित्राताई अजितदादा यांना स्पष्ट सांगतो, त्याला पुन्हा घेऊ नका, नाहीतर मराठा तुमच्या पक्षाची राखरांगोळीच करीत राज्यात. शिंदे साहेब त्याला नाही जवळ करीत, शिंदे साहेब असले घेत नाही, आणि मला वाटतं फडणवीस साहेब घेतील. कायदा सुव्यवस्था प्रश्न काढल्याच्या नंतर उत्तर द्यायला पाहिजे ना. पत्रकारांना बोलू देत नाही याचा अर्थ मोरखी असते. बीड जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था बिघडवणारा मोरखी असते आणि गोरगरीब वंजारी अडचणीत आणण्याचं कामच त्यांनी केलं. आणि फक्त लाभार्थी टोळीनं चांगली जात असणारे आता आमच्या मराठ्यात आणि त्यांच्या एकदम मायाचे प्रेमाचे संबंध होते. गोपीनाथ मुंडे साहेबाच्या काळात एकदम चांगले होते. शेव आल्यापासून त्या टोळीमुळं आमचे लोक त्या समाजावर प्रेम सुद्धा करेल. फक्त या धन्यामुळं आमचे लोक त्यांच्यावर प्रेम सुद्धा करेल. ते प्रेम तोडायला एकटा कारणीभूत. याला जर सुखाचे दिवस जगायचे असले ना, याने नीट वागा. नसतं सामना माया सगळे, तू कुठं बी खेळ, मी तुला सोडणारच नाही. तू महे लोक मायावर विरोधात घालतो, तुमचे काही 2-4 घालतो. ते तिकडून काही सापडून आणले 3 जण त्यांनी, ते तिकडून इकडे येतात, इकडे बुळबुळ करतात. असले छक्के पंजे खेळायचे पहिले बंद. तो आहे राजकीय करिअरला प्रचंड ते घातक. तुला वाटत असेल तू कोण आहे? तू कुणीच नाही. तुला 2-3 वर्षात कळालं असं. आणखीन जर 2-3 वर्ष तो मागा लागलो, तो राजकीय करिअर मूठ झाला म्हणून समजायचं. त्यामुळे चान्स आहे तुला, तो शहाणाच होय. तुला पर्यायच नाही त्याशिवाय. तू किती खळ्या खाणल्या, तुला मातीने उकरून देत नाही. तू त्याची काळजीच करू नको. तुला वाटत असं मी तिकडून ते 2-3 आणलेत, ते भोकत येत, इथं 2-3 तयार केलेत, परत इथं 1-2 प्रवक्ता आहे. तुला असं वाटत असं काही नाही भाऊ. लिंबा झाडाखाली बसून दी, कंकालेश्वर मध्ये बसून दी, खंडेश्वरीत बसून दी, तू राम मंदिरात बसून दी, रेस्ट हाऊसच्या बिल्डिंगवर बसून दी, तू वडवणीच्या पेट्रोल पंपावर भेट. तू कुठं जा, रानात जाय, सरकीत जाऊन जाय पाठव. तू काळजीच करू नको राहणार, तू काळजीच करू नको. तू जर नाही बघायला मी तुला टिकविणारच आहे. आणि मा काहीच नाही, माग नाही, पुढं नाही, मी लई जायले, माझं काहीच नाही. पण तुला मात्र मी गुडघ्यावर टिकविणार. आज तुला टिकवलं, तुला चांगलं माहिती. तू तेवढ्या बाबतीत हुशार आहे, मला चांगला माहिती. तुला चांगलं माहिती हे टिकवू शकतो. आणि तू जर ही गैरसमज करून घेतला, मग काहीच होत नाही, तेव्हा तू संपलेला असणार. तू बदल, तुला सांगतो तू बदल. तू नादी लागू नको. आणि तू बीडची गुन्हेगारी थांबवायसाठी जो चुकीचा असेल त्याला सरळ म्हण, हे चुकीचा आहे, याला जेलमध्ये गेला पाहिजे. तुझ्या जातीचा असू नाही तर आमच्या असू. आम्ही कसं म्हणतो, गुन्ह्यांचं प्रकरण झालं त्यात ते ठोकून सांगितलं, लेकरू गेलं त्यांचं, तर मध्ये गेले पाहिजे सगळे. तू वाचितो त्याच्यातच आणखीन प्रकरण आहे काहीतरी बलात्काराचं, ते पण मला कळाले. ते नाही का आरोपी सापडत, त्याच्याविषयी बी बोल. ते विषयी बोल ना, की भुलेंचा बंधूंचा खून झाला, जेलमध्ये पुरे गेले पाहिजे. पण ते कोण आहे का बलात्कार करणारा, त्याला सुद्धा तो म्हणायला पाहिजे, चल त्याला धरून आणा, ते पुढे. तुमचेच आरोपी कस काय तो जवळचे फरार होते, आमचेच कस काय पटकून सापडते? कारण आम्ही समर्थन करत नाही. तू समर्थन करतो, त्याची क्लिप काढा. ते आता तुम्ही पत्रकार बांधव, भुले बंधूंचा ज्यावेळी तो सांत्वन करायला गेला होता, हे तर आमच्या डोक्यात नव्हतं. खरंच नव्हतं, मी लई जबाबदारीने बोलतोय. आमच्या डोक्यात बी नव्हते. भुले बंधूचा खून झाला ना, त्या लेकराला न्यायच मिळाला पाहिजे, सगळे आरोपी जेला सडले पाहिजे पुरे. पण तिथं महिलेवर सुद्धा एक बलात्कार झाला. अशा बातम्या तुम्ही दाखवल्यात, मी मनाचं म्हणत नाही. तो आरोपी अटक कसं का होत नाही? तो आरोपी अटक करा धान्याने म्हणलं पाहिजे. का म्हणलं पाहिजे त्याचं कारण सांगतो. तिथं सांत्वनपर भेटीला गेलेला असताना तिथं त्यो म्हणला, की दुसरा बंधू ज्यांचा ज्या बांधवाचा खून झाला त्याचा बंधू म्हणे, इथं माने नावाचा पोरग आहे, त्याला आपल्याला सांभाळावं लागेल असं करत. धन्या तिथं म्हणतो, हो हो त्याला सांभाळावं लागणार आहे. बलात्कार करण्यास संभळतो का तू? बघा त्या बाईट काढून आहेत का नाही. तो म्हणायला पाहिजे तिथं चल मध्ये गेला पाहिजे, ठेवायचं नाही.
आणि तो कोणाकोणाचा बलात्कार करणार संपर्कात आलाय तो सुद्धा एसपीने धरले पाहिजे. एसपीने सुद्धा कोणाचं ऐकायचं नाही. माझं नाही, त्यांचं नाही, कोणाचंच नाही. न्याय महादेव मुंडे प्रकरणात सुद्धा धन्याने म्हणला पाहिजे. आरोपी अटक करा. तिथं त्याचं थोबाड उचकत नाही की मुसलमानाचा एक खून झालाय. रफिक खान का काय तोफिक खानचा त्याच्याच मानव धर जमत नाही का? संतोष देशमुख प्रकरणात कोण कोण आहेत? पुरेधारा महादेव गीते खरोखरच खून केल्यामुळे आत एका जाणीवपूर्वक टाकलाय. रोग आला का तुला बोलायला? ते नाही का जमत? कस काय जमत नाही तुला? तवा तू पहिला नेता होशील. पहिला सांगतो, जसं लोकांच्या मनात बसला होता, अरे तुला जातीचं तोलीत नव्हतं कुणी, तू विरोधी पक्ष नेता होता तेव्हा जातीचं तोलीत नव्हतं कुणीच. खरं सांगतो मी तुम्हाला आज प्रामाणिकपणाने, त्याला जातीत कुणी तोलीत नव्हतं. व्हायला वाटायचं काय लागलंय, बारीक बारीक पोरांच्या मनात बसला होता. एक टोळी हाताखाली धरली, खुना करायला लागला आणि खून करणारे, चोरी करणारे, खंडने मागणारे यांचं समर्थन करायला लागला म्हणून धान्या सापडला. आणि पुढच्या काळात विक्रेत राहिला की संपना. त्याने महादेव मुंडेचं प्रकरण 100% पुढे घेतलं पाहिजे. भेटायला गेलं नाही राव आणखीन दोघं. अरे नका का तपास लागा ना, भेटायला तर जायचं ना. ती बी आरोपी त्याचेच. हा त्या दिवशी आम्ही त्या पट्टी वडगावला गेलतो, ते आरोपी त्याचेच, तोच पळून लावतो. मी तो आहे पाठावर वाचे, तू काय अर्जी करू नको. तू जवळ आता आहे तो बोलायला ठेवलेत ना प्रवक्ता एक तो हा, आणि त्याला टीम जोडायला लावितो. संभाजीनगरलाच पाठवतो कॅनॉटला. ते कॅनॉटला बुटाड घ्यायचं म्हणलं, वावर एकाची इतकं मागे यात आणि पिशी भरून आणते त्याला. बेटे आम्ही माझा घातपात करणाऱ्यांपेक्षा करून घेणाऱ्याला मी दोष देतोय म्हणून बोलत नाही त्यांना काहीच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.